महिला सक्षमीकरणासाठी, महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी, त्यांचं समाजात स्थान निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हे वेगवेगळ्या योजना हे आणत असतं. आणि याचसाठी आता केंद्र सरकारने फक्त महिलांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काल 9 डिसेंबरला या योजनेची सुरुवातसुद्धा झालेली आहे. ही जी योजना असणार आहे ती फक्त महिलांसाठीच असणार आहे. या योजनेमध्ये महिलांना 3 वर्षासाठी प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये हे इतके पैसेसुद्धा मिळणार आहेत आणि 3 वर्षासाठी ट्रेनिंगसुद्धा दिलं जाणार आहे. म्हणजे ट्रेनिंग पण दिलं जाणार आहे आणि पैसेसुद्धा मिळणार आहेत दर महिन्याला. आणि ह्या योजनेचं नाव आहे LIC विमा सखी योजना, LIC सखी योजना. आता LIC सखी योजना नेमकी आहे काय, यासाठी पात्रता काय आहेत, अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणते लागतील, ही सगळी नीट माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनची घंटी प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा. मित्रांनो, काल नरेंद्र मोदींनी म्हणजे 9 डिसेंबरला नरेंद्र मोदींच्या हस्ते LIC विमा सखी योजना या योजनेची सुरुवात झाली. आता ही LIC विमा सखी योजना जी आहे ती फक्त महिलांसाठी असणार आहे. तर या योजनेमध्ये काय होणार आहे बघा. या योजनेमध्ये ज्या महिलांना निवडलं जाईल, ज्या महिलांच्या याच्यामध्ये सिलेक्शन होणार आहे, त्या महिलांना 3 वर्षासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे LIC मार्फत. आणि हे जे प्रशिक्षण असणार आहे ते LIC एजंटसाठी असणार आहे. म्हणजे त्या महिला LIC एजंट म्हणून नंतर काम करू शकतील, त्यासाठी हे 3 वर्षासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आणि प्रशिक्षणच्या कालावधीमध्ये जे 3 वर्षाचा कालावधी असेल त्या कालावधीमध्ये महिन्याला त्यांना 7,000 रुपये इतके पैसेसुद्धा मिळणार आहेत. आता हे 7,000 रुपये जे मिळणार आहेत ते पहिल्या वर्षी मिळणार आहेत. म्हणजे पहिल्या वर्षी त्यांना दर महिन्याला 7,000 रुपये मिळतील, दुसऱ्या वर्षी त्यांना दर महिन्याला 6,000 रुपये मिळतील आणि तिसऱ्या वर्षी त्यांना दर महिन्याला 5,000 रुपये मिळतील. म्हणजे अशा पद्धतीने 3 वर्षासाठी LIC एजंटचं जे प्रशिक्षण असणार आहे, ट्रेनिंग असणार आहे, त्याच्यामध्ये त्यांना ट्रेनिंगसुद्धा मिळेल आणि पैसेसुद्धा मिळतील. आणि एवढंच नाही तर 3 वर्षाचा जो कालावधी असेल त्याच्यामध्ये त्यांनी जर LICच्या पॉलिसी काढल्या तर त्या पॉलिसीचं कमिशनसुद्धा त्यांना मिळणार आहे. LIC आणि ट्रेनिंग संपल्यानंतर त्यांना LICमध्ये LIC एजंट म्हणून नोकरीसुद्धा मिळेल. त्यांच्या ट्रेनिंगच्या परफॉर्मन्सनुसार, म्हणजे ट्रेनिंगमध्ये काम कसं होतं, त्यांची डिग्री काय आहे, शिक्षण काय आहे, त्यानुसार त्यांना मग त्याच्या LICमध्ये नोकरीसुद्धा मिळणार आहे. LIC एजंटची नोकरी मिळू शकते, अधिकाऱ्याची नोकरी मिळू शकते. जसं तुमचं परफॉर्मन्स असेल, ट्रेनिंगमध्ये काम असेल आणि तुमचं शिक्षण असेल त्याच्यानुसार ते मिळणार आहे. आता याच्यासाठी पात्रता काय आहे, कोणकोणत्या महिला याच्यामध्ये अर्ज करू शकतात. तर बघा, वयाची जी सर्वात पहिले अट सांगितलेली ती आहे 18 ते 70. कमीत कमी वय हे 18 असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त हे 70 असू शकतं. 18 ते 70 मधली वयाची गटातील महिला यासाठी अर्ज करू शकतात. शिक्षणाची जी अट आहे ती कमीत कमी 10वी पास, म्हणजे तुमचं 10वी पास कमीत कमी असलं पाहिजे. 10वी पास झालेल्या सगळ्याच महिला यासाठी अर्ज करू शकतात. आता अर्ज कसा करायचा, म्हणजे फॉर्म कसा भरायचा आणि कागदपत्रे कोणते लागतील. तर अर्ज कसा करायचा आपण शेवटी बघूयात. म्हणजे त्याची प्रोसेस कशी असेल, कसा फॉर्म भरायचा, कुठे भरायचा, सगळं नीट शेवटी बघूयात. पहिले बघूयात की कागदपत्र कोणते लागतील. तर बघा, फॉर्म भरताना तुम्हाला जे कागदपत्र द्यावं लागणार, सगळ्यात पहिले तुमचा ओळखीचा पुरावा, तुमचे ओळखपत्र, म्हणजे तुम्ही आधार कार्ड देऊ शकता. नंतर आहे तुमचं ॲड्रेस प्रूफ. तर ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही तुमचं रहिवासी प्रमाणपत्र असेल, लाईट बिल असेल, जे काही तुम्ही देऊ शकता ॲड्रेस प्रूफमध्ये ते तुम्हाला द्यावं लागेल. त्याच्यानंतर आहे तुमचं शिक्षण काय झालं त्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. जसं 10वी पास असेल तर 10वीचं मार्कशीट असेल, सर्टिफिकेट असेल, किंवा 12वीचं सर्टिफिकेट असेल, डिग्री झाली असेल डिग्री सर्टिफिकेट असेल, तर हे तुम्हाला द्यावं लागेल. त्याच्यानंतर आहे तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो, पॅन कार्ड, अशा काही गोष्टी तुम्हाला हे फॉर्म भरताना जोडाव्या लागणार आहे. बघा, तर फॉर्म कसा भरायचा ते एकदा नीट बघूया. ही वेबसाईट आहे बघा LICची, ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही येऊ शकता. या वेबसाईटला आला तर इथे बघा, तुम्हाला तुमची पहिले काही माहिती भरायची आहे. सगळ्यात पहिल्याचं नाव आहे, जेंडर आहे, डेट ऑफ बर्थ काय आहे, नंतर तुमचा मोबाईल नंबर वगैरे, ईमेल ID हे तुम्हाला टाकायचं आहे, पिनकोड काय टाकायचा तो टाकायचा आहे. आणि इथे त्यांनी काय विचारलं बघा, आर यू रिलेटेड टू एनी एजंट डेव्हलपमेंट. म्हणजे ऑलरेडी जर तुम्ही LIC एजंट म्हणून काम करत असताल किंवा मग तुमचे समजा वडील असतील, बहीण असेल, भाऊ असेल, असं जर कोणी LIC एजंट म्हणून काम करत असेल किंवा LICच्या डिपार्टमेंटमध्ये ऑफिसमध्ये काम करत असेल तर मग त्यांना ही योजना लागू नाही, त्या महिला यासाठी अर्ज करू शकत नाही. इथे तुम्हाला नो करायचंय की तुम्ही तुमच्या घरात कोण नसेल तर नो करायचंय. बाकी मग कॅप्चा वगैरे टाकायचा. इथे जर तुम्ही थोडी माहिती टाकली, इथे तर सबमिट करून टाकायचं. माहिती टाकल्यानंतर सबमिट होईल. सबमिट केल्यानंतर अजून पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमचं शहर निवडायचं, तुमचं राज्य निवडायचं, राज्यामध्ये जिल्हा निवडायचा, जिल्ह्यामध्ये शहर निवडायचं. शहर वगैरे निवडून झाल्यानंतर काही कागदपत्र वगैरे ते जोडायचं सांगतील, त्या कागदपत्र जोडायचे आणि अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा. फॉर्म भरून झाल्यानंतर मग ज्या महिलांसाठी निवडले जातील त्यांना मग त्यासाठी त्या ट्रेनिंगसाठी 3 वर्षाचं सिलेक्शन केलं जाणार आहे. अशा पद्धतीने एक महत्त्वाची योजना महिलांसाठी आहे. याच्यामध्ये तुम्हाला महिना पैसे सुद्धा मिळतील, ट्रेनिंग दिलं जाईल, त्याच्यामुळे तुम्हाला जॉब सुद्धा मिळेल ट्रेनिंग संपल्यानंतर. तर ही महत्त्वाची योजना महिलांसाठी सरकारने आणलेली आहे.